परभणी शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर आंबेडकरी समाज खळून उठला। काल निदर्शनं रास्ता रोको केल्यानंतर आज संपूर्ण जिल्हा बंदची हाक देण्यात आली। दुपारपर्यंत बंद व्यवस्थित असताना त्यानंतर जमाव आक्रमक झाला आणि तोडफोड व जाळपोळीच्या घटना निदर्शनास आल्यात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होत आहेत। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर आणि जिल्ह्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 लावण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या विनंतीवरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे। तसंच सर्व टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपक व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत। हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू असणार नाहीत। हे आदेश आज 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत। काल दिनांक 10 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या। त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी। आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली, काही ठिकाणी रस्ता रोको झालेला आहे, तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे। या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे, गुन्हा देखील दाखल झालेला आहे। आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन व्हावं आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे। त्याचबरोबर पुतळ्याला 24 तास संरक्षण मिळावं, त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे। संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे। SRPFची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहेत। वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। मात्र मी सर्व समाज बांधवांना, परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो। या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झालेली असल्यामुळे, काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम 144 नवीन कलम 163 प्रमाणे लागू केलेले आहेत। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं व जमावबंदी टाळावी।